हैदराबादवरून सोलापूरला जोडणाऱ्या बोरामणी नाक्याजवळ आपण पाहतोय की कुठेतरी अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतानाच चित्र पाहतोय। कारण आपण तब्बल महिन्याभराच्या कालावधीत पाहायला गेलं तर याच बोरामणी नाका परिसरात अपघात होऊन 7 जणांना आपला जीव गमवावा लागत आहे। त्यामुळे सोलापुरातील हा बोरामणी नाका मृत्यूचा हॉटस्पॉट ठरतोय का अशीच म्हणण्याची वेळ आलेली आहे। कारण आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक जी आहे ती कुठेतरी हैदराबाद असेल पुणे असेल ही अक्कलकोटला जाताना याच बोरामणी नाकावरून अक्कलकोटकडे जात असती। मात्र 2 व्हीलर वाले असतील किंवा 4 व्हीलर वाले असतील यांना जागेचा स्पेस मिळत नसल्यामुळे या ठिकाणी आता अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे। कुठेतरी आता शहर वाहतूक पोलिसांनी याकडे कुठेतरी बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे। तर दुसरीकडे सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून या ठिकाणचं जे अतिक्रमण आहे ते काढून या ठिकाणची जागा रिकामी करण्याची गरज असताना कुठेतरी नागरिकांचा मात्र याबाबत संताप व्यक्त होताना पाहायला मिळतोय। कारण आपण पाहतोय की या ठिकाणी तब्बल 7 लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। अशा पद्धतीने बघता लोकांचा जीव रस्त्यावर जावा एवढा अनमोल आहे का? सर, लोकांचा जीव अक्षरशः प्रशासनाला त्याची काही किंमत राहिली नाही। प्रत्येक टायमाला दरवर्षी प्रत्येक 5 वर्षानंतर इलेक्शन येत असतंय। त्या इलेक्शनमध्ये तुम्ही सांगता इथले स्थानिक आमदार खासदार की आम्ही उड्डाणपूल मंजूर केलेला आहे। बरं, ते उड्डाणपूल लक्षात मंजूर झालेला मग का बरं होत नाही? जड वाहतूक लक्षात का बरं बंद होत नाही? तुम्ही अजून किती जणांचे लक्षात नाही इथे घेणार आहे? प्रत्येक वेळेस लक्षात नाही, 2-2 व्यक्ती लक्षात खाली जातात। प्रत्यक्ष साक्षी तर आम्ही बाहेर लक्षात काढतो। ट्रॅफिक लोकांचं लक्षात भरपूर सहकार्य आहे, पोलीस प्रशासनाचं भरपूर सहकार्य आहे, पण जड वाहतुकीला अभय कुणाचा आहे? जड वाहतूक का बरं होत नाही? आणि उड्डाणपूल मंजूर होते प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार काय सांगताय? उड्डाणपूल मंजूर झालंय, फक्त कागदावर आहे साहेब, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी का बरं होत नाही? त्याचं लक्षात आम्हाला प्रशासनानं आणि पोलीस खात्यानं आम्हाला उत्तर द्यावे। आणि अजून या ठिकाणी किती बळी गेल्यानंतर काल तुम्हाला फौज फाटा घेऊन जे अतिक्रमण तुम्ही पाडलं आणि वाहतुकीचं तुम्ही काही व्यवस्था लक्षात केली नाही, तसंच लक्षात ठेवा तुम्ही जर उड्डाणपुलाबाबतीत ऍक्शन घेतलं, जड वाहतूक जर बंद केली, अगोदर 2 वर्षाखाली जड वाहतूक बंद केलेली होती, आता जड वाहतूक का बरं चालू आहे ह्याचं उत्तर तुम्ही द्यावे। आणि कुठेतरी जड वाहतुकीचं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाहतूक कशा पद्धतीने बघता? कारण तुमच्या समोर 1 जणाचा काल परत मृत्यू झालेला आहे। वारंवार इथं मृत्यू होतच आहेत आणि जड वाहतूक भरपूर वाढलेली आहे। आणि जड वाहतूकवाले जे वाहन आहेत ना ते फास्ट येतात, कुणाचं ऐकत नाही, डिपार्टमेंटचं ऐकत नाही, डिपार्टमेंटच्या अंगावर सहित घालतात गाडी। त्यांनी सगळं बघायला पाहिजे, प्रशासनानं लक्ष घातलं पाहिजे। कुठेतरी आपण पाहतोय की या ठिकाणी आता बॅरिकेडिंग लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण आपण पाहतोय की या ठिकाणचं अतिक्रमण आहे ते पण काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता सोलापूर शहर प्रशासन कुठेतरी ऍक्शन मोडवर आलेलं आहे। मात्र ऍक्शन मोडवर येण्यापूर्वी 7 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालेलं आहे। त्यामुळे लोकांचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जर जाग येत असेल तर कुठेतरी याची किंमत लोकांना आपला जीव देऊन गमवावं लागते असंच म्हणावं लागेल। प्रीतम पंडित, न्यूज 18 मराठी, सोलापूर।